आणि ते चिप्पू आमचा खेळतोय. त्याला झोप आलेली, सो त्याला झोपत होती पण तो झोपला नाही आणि ते विद्युत बसलाय TV बघत. हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराज. सो गाईज, आज आम्हाला भेटायला कोण आलेला आहे मी तुम्हाला दाखवते. माझी बहीण आहे, ती पुण्यावरून आलेली आहे आम्हाला भेटायला आणि इथेच राहायचे पहिले. तर 1 वर्ष झालेलं आहे ते इथून शिफ्टिंग करून गेलेले आहेत. सो त्यानंतर आम्ही एकदा भेटलेलो, पण आता परत आम्ही भेटलो ते पूर्ण 9 महिन्यानंतर भेटलो आणि एवढं लांबून आम्हाला भेटायला आले. आणि आता ती वस्तीला राहू नाही शकत कारण की आजच जायला लागेल त्यांना रिटर्न. तर ती नेक्स्ट टाइम येईल तेव्हा ती वस्तीला राहील. येशील ना वस्तीला? मी माझी बहीण आहे. तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती दाखवलेला मी, जेव्हा ती दुसरी बहीण आलेली ना लोणावळ्यावरून, तेव्हा मी दाखवलेलं होतं व्हिडिओ कॉलवरती बोलवत होती. हीच ती. कधीपासून यायचं होतं तर ती आत्ता आली. बाबू केस नाही ओढायची मावशीची, बॅड मॅनर्स. आता परत कधी येणार? आता भावाचं लग्न झाल्यावर ते इथे येतीलच ना, तेव्हा इथे यायचं. मग तेव्हा आली का भेटायला यायचं. एक दिवस वस्तीला मग, आहे की नाही? सुप्रिया पण पाहिजे होती ना आता ना. सो गाईज, आता मी फोटो काढून घेतो आणि मग त्यानंतर माझी बहीण जाणार आहे. सो दाखवतो तुम्हाला जाताना तिला लास्ट टाइम. म्हणजे नंतर भेटूच आम्ही, लास्ट टाइम नाही आहे. गाईज, आमची मावशी चालली बघा. परत कधी येणार सांग? लवकर कधी? कॉलेजला सुट्ट्या असतात तेव्हा राहायलाच ये मग. तेव्हा वस्तीला येईन. वस्तीला 5-6 दिवस ते राहिला मस्त. तेव्हा आपण सुप्रिया मावशीला पण बोलू. 5-6 दिवस नाही, 3 दिवस, 2-3 दिवस पॉसिबल असतात तेव्हा येईल. सुप्रिया मावशीला पार्टी करू, पार्टी आपण. हो, पार्टी करू. पहिल्यासारखी. हो, बर्गरची पार्टी ठेवू आपण. बर्गर आणि पिझ्झाची. आणि पोचल्यावरती कॉल कर. बाय. नेट जा. काय बोलली? बाय, सांभाळून जा. आणि फोन करा का पोचल्यावर? बाय. जाऊशी ना भेटत घ्यायला सोडून. सती येते. बाय बाय. चल बाय. नेट जा ग. फोन करा का? बाय. नंतर पूर्ण स्क्रॅच पडायला आला आहे. हे बघा, स्क्रॅच पण पडलेले आहे. दुसऱ्यांच्या घरात पडले तर आम्हाला पण भीती वाटायला लागली. कितीतरी जणांचे पडले डोक्यावरती. पावसात पाणी पण येतं. हे बघा, इथे पूर्ण आता पाणी येते पावसाळ्यात. ते मम्माने पुन्हा आता सिमेंट लावलेलं आहे बघा. इथे पण आलेलं आहे, पण तरी पण तिथून असं पाणी येतं. ती भिंतला काहीतरी झालं. हे बघा, भिंत पाडलं. ते गाईच हे मम्मा चपात्या बनवते. गाईज, माझ्या मम्माही चपात्या कसे फुटतात म्हणे एवढे नरम मस्त बनतात. माझी आई ना अशी बोलते की मम्मी चपाती ना एकदम कडक बनवते, आणि तसं आहे ना. गाईज, किती नरम. हे बाबा, चटका लागला. म्हणून मला मम्माच्या हाताचं जेवण खूप आवडतं. आणि डाळ भात तर अशी बनवते बाबा, मला तर दिलं ते होतं. म्हणजे हृदयच मला बेशुद्ध होतं. बरे, मला चांगली जेवण बनवणारी मम्मा भेटली. मला माझा काय झालं असता काय माहिती.